शान माझी मराठी, मान माझा मराठी. शान माझी मराठी, मान माझा मराठी. अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी. जाहले खरीच धन्य ऐकते मराठी. सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. माझ्या मराठी मातेचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातेचा लावा ललाटास टिळा. हिच्या संघाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिरा. हिच्या संघाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिरा. अशी मराठी भाषेची गौरवी थोरवी गाणारे आपले सर्वांचे लाडके कवी, लेखक, साहित्यकार, नाटककार, पुरस्कार विजेते, कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये पुण्यात झाला. त्यांनी लेखन कौशल्य व शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली. 1942 मध्ये त्यांचा विशाखा हा ग्रंथाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तरुण पिढीला प्रेरित केले आणि हे ग्रंथ आजही भारतीय साहित्याचे उत्कृष्ट कार्य म्हणून ओळखला जातो. भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी ही एक मराठी भाषा आहे. महाराष्ट्राची अधिकृत तर गोवा या राज्याची सहअधिकृत भाषा ही मराठी आहे. शेवटी कुसुमाग्रजांची एक कविता आठवते जी युवकांना प्रेरणा देणारी आहे. मोडून पडला संसार पण मोडणार नाही कणा. मोडून पडला संसार पण मोडणार नाही कणा. पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. त्यानंतर पुढे किरण